देशभरात पावसाचा कहर सुरूच आहे। उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, पंजाब या राज्यांमध्ये भयंकर पूरस्थिती उद्भवली आहे। जम्मू आणि उत्तराखंडमध्ये तर सतत ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत। पंजाबलाही जोरदार पावसाने झोडपून काढलंय। पंजाबमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे। गुजरात आणि राजस्थानमध्ये पुराने असंच थैमान घातलंय। या सगळ्या पूरस्थितीचा आढावा घेऊया या रिपोर्टमध्ये। जम्मूत भूस्खलन, उत्तराखंडमध्ये ढगफुटी, उत्तर प्रदेशात नदीला पूर, गुजरातमध्ये धरण ओव्हरफ्लो, पंजाबमध्ये शेकडो कुटुंब स्थलांतरित। हे सर्वच माणसाच्या विनाशाचे संकेत आहेत का? उत्तर भारताकडील प्रत्येक राज्य नैसर्गिक संकटाचा सामना करते। हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच आहेत। सिरमौर जिल्ह्यामधील नवहरा धार या गावात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे। यामध्ये कोणतेही नुकसान झालेलं नाही। उत्तर प्रदेशच्या मथुरेत भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे। यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी साचलंय। मथुरेच्या अनेक भागात 8 ते 10 फूट पाणी भरलंय। रस्त्यांवर, घरांमध्ये सगळीकडेच पाण्याचा वेढा पडलाय। त्यामुळे सुरक्षित ठिकाणे शोधण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय। नदीचं पाणी उतरत नसल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्थानिक प्रशासनाकडून लवकरात लवकर सरकारी मदत मिळावी याची प्रतीक्षा कायम आहे। गुजरातमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। सलग 2 आठवड्यांपासून गुजरातला पावसाने झोडपलाय। धरण फुल झाल्यामुळे नद्यांमधून पाणी सोडलं जातंय। महिसागर जिल्ह्यामधील कदाना धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत। तब्बल 2 लाख क्युसेक पाणी धरणामधून सोडण्यात आलंय। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। तिकडे पंजाबमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार सुरू आहे। 2 आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पण रावी, उज, सतलज या नद्यांना आलेल्या पुरामुळे लोकांचे प्रचंड हाल झालेत। पाऊस थांबल्यानंतरही पाणी कमी होत नाहीये। शेकडो कुटुंब स्थलांतरित झालेत। पंजाब सरकारकडून त्यांना अन्न, पाणी पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे। जम्मू, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये पावसाचं थैमान काही केल्या थांबत नाहीये। ऑगस्ट महिना संपलाय। साधारण ऑगस्ट महिन्याच्या मध्यावरच मान्सून परतीचा प्रवास सुरू होतो। मात्र यावर्षी पावसाचं वेळापत्रक चांगलंच बिघडलंय। सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरीही पाऊस थांबत नाहीये। सतत ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडतायत। त्यामुळे ऋतुचक्रातला हा बदल भविष्यात अनेक संकट घेऊन येणार असल्याची चाहूल दिसतेय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।